नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुनर्मिलन होण्याचे संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पवारांनी सक्रिय सहभाग नसल्याचं सांगितलं असलं तरी सुप्रिया सुळे या विषयावर अजित पवारांची चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलंय. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समिट घडवून आणण्यासाठी सकारात्मक भावना असल्यानं या संभाव्य पुनर्मिलनामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर अनिश्चितता आता निर्माण झाली आहे. राज्यातील जलसंपदा विभागाच्या महामंडळांना स्वायत्त करण्यात येणार असून निधी उभारण्यासाठी महामंडळांना अधिकारही देण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. तर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरातील अनेक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आल्यामुळे पुणे शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या चिंतेला प्रतिसाद म्हणून ही वाढलेली दक्षताही घेण्यात आली असून भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीपासूनच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तर प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर तसेच गाड्यांवर बारकाईने नजरही ठेवण्यात येते आणि दंगल नियंत्रण पथकही मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आलंय. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील म्हणजेच आयसर प्राध्यापक डॉक्टर सीमा शर्मा, डॉक्टर सौरभ दुबे यांच्यासह त्यांच्या 23 संशोधन सहकाऱ्यांची यंदाच्या मूलभूत पदार्थ विज्ञानातील ब्रेकथ्रू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ब्रेकथ्रू पुरस्कार हे विज्ञानाचे क्षेत्र जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. तर आयसरने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. डेला रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर्सने पुण्यात 1100 कोटी रुपयांचा रेसकोर्स थीम असलेला टाउनशिप प्रकल्पासह विकसित करण्यासाठी हिरानंदानी डेव्हलपर्स आणि क्रिसाला डेव्हलपर्स सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. पुण्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट कॉरिडॉर पैकी एक असलेल्या उत्तर हिंजवडीमध्ये 40 एकरांवर पसरलेले हे लक्झरी टाउनशिप एका अद्वितीय हॉस्पिटॅलिटी नेतृत्व विकास मॉडेल अंतर्गत विकसित केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये संस्था व ट्रस्ट नोंदणी प्रस्ताव केवळ ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याचा शासन निर्णय झाला होता. तथापि धर्मदाय संघटनेचा मुंबई कार्यालयातील सर्व्हर हा नेहमी बंद पडत असल्यानं संस्था नोंदणीची कामं करणाऱ्या वकिलांना खूपच समस्या भेडसावत होत्या आणि सरकारी वकिलांनी सुद्धा वेबसाईट बंद पडत असल्याबाबत दुजोराही दिलाय. तसेच ही वेबसाईट तयार करणाऱ्या खासगी कंपनीच्या तंत्रज्ञानांना खंडपीठासमोर हजर राहून त्यांची बाजू मांडायचे निर्देशही देण्यात आलेत. त्यामुळे वेबसाईट बंद असल्यामुळे ऑफलाईन नोंदणी प्रस्ताव दाखल करायला परवानगी देताना राज्यातील सर्व धर्मदाय कार्यालयांमध्ये हे प्रस्ताव स्वीकारावेत असं स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. बहुप्रतीक्षित खडकी मेट्रो स्टेशन मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, ज्यामुळे शहरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांच्या मते खडकी स्टेशनवरील जवळजवळ 99% काम पूर्ण झालंय आणि सध्या चाचणीही सुरू आहे. रेंज हिल स्टेशन 2 वर्षात सुरू होणार, तथापि रेंज हिल स्टेशन पूर्ण होण्यास सुमारे 2 वर्ष लागतील अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपापसातील वाद समझोत्याने मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्या पुणे जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केलंय. पुण्याच्या बारामती तालुक्यातील पळशी गावात ग्रामसेवकाने ठेकेदाराकडून कामाचं बिल काढण्यासाठी 25,000 रुपयांची लाच घेतली. याच कारणावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी या ग्रामसेवकावर कारवाई करून त्याला ताब्यातही घेतलंय. या ग्रामसेवकाला न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर कांतीलाल बापूराव काळाने असं या लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाचं नाव आहे. पुण्यात बारामती तालुक्यातील खंडज येथे आपल्या मजुरी करणाऱ्या आईकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला तिच्या मुलाने कायमच संपवलंय. आरोपीने मृत मारुती याचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह खंडाच येथे एका विहिरीत हातपाय बांधून फेकून देण्यात आलता. तर आपल्या आईकडे शरीर सुखाची मागणी केल्यानं आपण त्याला कायमच संपवलं असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. नवनाथ शिवाजी घोगरे आणि अनिल गोविंद जाधव अशी आरोपींची नावं आहेत. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.